सर्वांना, कसे आहात सर्व? मी सोनल स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती अजून एका छानशा व्हिडिओमध्ये। तर आज रविवार आहे आणि आज आहे आषाढी एकादशी। आपल्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडनं आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आणि आता मी चाललेली आहे बाहेर, तर आज चाललेली आहे मोठ्या ताईंकडे आणि व्हिडिओची सुरुवात आता गाडीतच करतेय। इथे आहे सोहम आणि बाहेर खूप सारा पाऊस सुरू आहे। आज एकादशी असल्यामुळे ना सकाळपासून खूप पाऊस पडतोय आणि हे बघा सारखा पाऊस चालू आहे ना, तर नदीला पण किती पाणी आलेलं आहे, पूर्ण पाणीच पाणी। तर आता आहे ना इथे कंटिन्यू पाऊस सुरू आहे ना, तर वातावरण जे आहे बाहेरचं खूप भारी झालेलं आहे आणि पाऊस चालू असल्यामुळे ना झाडं पण एकदम हिरवीगार झालेली आहे, बघितल्यानंतर भारी वाटतं। आणि पाऊस आहे त्याच्यामुळे रस्त्याने इतकी फार ट्रॅफिक पण नाही आहे, रस्ता जो आहे थोडासा रिकामाच आहे आणि अशा वातावरणामध्ये ना प्रवास करायला खूप भारी वाटतं। हॅलो मंडळी, तर माझ्याकडून तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। म्हणा आलू लेले तर आता आहे ना इथे मोठ्या ताईंची ना घराची शिफ्टिंग सुरू होती। त्यांनी ना नवीन घर घेतलेलं आहे, तर मागच्या महिन्यामध्ये घराची पूजा झाली, तर ते पण मी व्हिडिओ टाकलेले आहे। तुम्ही जर अजून बघितलेले नसतील तर ते व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा। आणि शिफ्टिंग सुरू आहे, तर आज सुट्टी होती मग करायचं असं ठरवलं आणि पाऊस पण खूप सुरू आहे। तर इथे ना मी तुम्हाला बेडरूमचं फर्निचर जे आहे ते दाखवते। पूर्ण एका वॉलला आहे ना वॉलड्रॉप केलेलं आहे आणि वरती ना कप्पे काढलेले। आता आपल्याकडे कसं स्टोरेजला वगैरे खूप काही सामान असतं, मग ते तिथे वरती आरामशीर मावून जाईल। आणि अजून शिफ्टिंग सुरूच आहे, त्याच्यामुळे इथे जे फर्निचरचे वरचे स्टिकर वगैरे जे आहे ते काढलेले नाही। जेव्हा ते स्टिकर वगैरे काढतील आणि पूर्ण जे आहे सामान वगैरे लावून होईल तेव्हा मी त्यांचं पूर्ण घर जे आहे ते तुम्हाला दाखवेल। आणि अजून थोडंफार काम बाकी आहे, फक्त बेडरूम आणि किचनचं फर्निचर जे मेन आहे ते करून घेतलं, अजून हॉलचं थोडं बाकी आहे। पावसामुळे ना थोडासा प्रॉब्लेम होतो, अर्धं सामान आणून झालेलं आहे आणि अर्धं सामान अजून बाकी आहे। तर घरामध्ये पूर्ण सामानच सामान आहे। आता इथे ना संध्याकाळची वेळ झाली होती, गॅस तर होता पण टाकी नव्हती, मग मी इथे आता चहा ठेवलेला आहे आणि चहा ठेवला पण गाळणीच सापडत नव्हती, तर आमची थोडीशी कॉमेडी सुरू होती। तर इथे ना मागच्या गॅलरीमध्ये आम्ही चहा पिण्यासाठी बसलेलो होतो आणि बाहेर आहे ना असा व्ह्यू दिसतो। ते समोर जे घर आहे ना त्यांनी खूप सारे झाडं लावली।